केडगावमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व RPI युतीची ताकद वाढली. अमोल येवले. विकास, विश्वास आणि एकता या त्रिसूत्रीवर प्रचाराचा शुभारंभ. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व RPI गट आ यांच्या युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. केडगाव वेशीत नारळ फोडून नव्या पर्वाचा आरंभ म्हणत प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. ते बोलताना म्हणाले, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व RPI युतीचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. प्रभाग 16मधील विकास कोणी थांबवू शकत नाही. युतीतील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रभाग क्रमांक 16मधील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज केडगाव भैरवनाथ मंदिर, शनी मंदिर, वेसेच्या आज या प्रांगणात करण्यात आला. आणि आज आपल्याला एकूण शहरातलं जर वातावरण पाहिलं, अहिल्यानगर शहरातलं, तर मागील 2 दिवसात 5 नगरसेवक या युतीचे बिनविरोध निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. आणि एक चांगली सलामी दोन्ही पार्टींनी दिली आहे. नक्की खात्री आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युतीचा झेंडा फडकणार आहे. आणि जवळजवळ शहरातल्या सर्व लढती ह्या एकतर्फी लढती अशा पद्धतीच्या झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर वासियांचा पाठिंबा आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मिळतोय. आणि 15 जानेवारीला मतदान रूपी आशीर्वाद ही सगळी मंडळी या उमेदवारांच्या आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने या उमेदवारांना विजयी करणार आहे. या शहरात मागील 5 वर्षात या शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप, या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी आला. आणि त्या विकास निधीच्या माध्यमातून रस्त्यांची कामं असतील, रुग्णालयांची कामं असतील, उद्यानांची कामं असतील, मोठ्या प्रमाणात शहरात झाली. शहरातला फ्लायओव्हर असेल, रिंग रोड असेल, यासारखे मोठे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. आणि पुढच्याही काळात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शहराचा कायापालट करण्याचा संकल्प या युतीने केलेला आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना नक्की खात्री देतोय की केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार, तसंच राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार, त्याच पद्धतीनं अहिल्यानगर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि त्याच्या माध्यमातून एक ट्रिपल इंजिन सरकार या शहरासाठी आपण अहिल्यानगर जनतेच्या माध्यमातून देणार आहोत. आणि मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या अहिल्यानगरवासियांना, केडगाववासियांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे हे सगळे उमेदवार पुढच्या काळात आपल्या केडगावचा विकास असेल, अहिल्यानगरचा विकास असेल, याच्यासाठी कटिबद्ध असतील. केडगावच्या विकासासाठी मोठं भरीव योगदान आजपर्यंत या नगरसेवकांनी, विजय पठारे असतील, अमोल येवले असतील, हे जे स्टँडिंग नगरसेवक होते, यांनी मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागात आणलेला आहे. आणि इथून पुढच्या काळातही या 4ही नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागात आणला जाईल. या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न आमच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा एकदा अहिल्यानगरवासियांना आवाहन करतो की 15 तारखेला आपण भरघोस मतदानाने युतीच्या उमेदवारांना विजयी करा. आणि अहिल्यानगरमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी कटिबद्ध होऊया. परत एकदा या 4ही उमेदवारांना त्यांच्या निवडणुकासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. युतीच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई महेंद्र कांबळे, वर्षाताई सुजित काकडे, विजय मोहन पठारे व ज्ञानेश्वर उर्फ अमोल शिवाजी येवले यांच्या प्रचाराचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. प्रचारात नागरिकांची गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरणार असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई महेंद्र कांबळे घड्याळ, सौ वर्षाताई सुजित काकडे घड्याळ, श्री विजय मोहन पठारे कमळ व श्री ज्ञानेश्वर अमोल शिवाजी येवले
कमळ यांना या सर्व चारही उमेदवारांना 15 तारखेला तुम्ही भरघोस मतांनी विजय करावी असे मी तुम्हाला आव्हान करते. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 16ची नागरिक बोलते. या प्रभागातील सौ सुनीताताई महेंद्र कांबळे घड्याळ, सौ वर्षाताई सुजित काकडे घड्याळ, श्री विजय मोहन पठारे आमचे बंधू, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर उर्फ अमोल शिवाजी येवले हे पण माझे बंधू आहेत. तर यांना सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय करावं अशी मी सर्वांना विनंती करते. या प्रभागामध्ये मुख्यतः रोडचे कामं बरेचसे पेंडिंग आहे. ते रोडचे कामं नक्की झाले पाहिजे. त्याचबरोबर जे काय वयस्कर लोक आहेत, रिटायर लोक आहे का ज्यांना फिरण्यासाठी वगैरे कुठे गार्डन वगैरेची सोय आहे, पूर्वी जे गार्डन होते ते आता बंद अवस्थेत आहे किंवा व्यवस्थित नाही आहेत. तर आणखी नवीन काय उद्यानाचे आणि ते जे काही गार्डन आहे त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर ड्रेनेजची काय व्यवस्था जे गावठाणात जी नाही आहे ती व्यवस्था पण झाली पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. प्रभागातील नगरसेवक जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा, विकासासाठी झटणारा आणि प्रभागाचा खरा आवाज बनणारा नगरसेवक हीच आज प्रभागातील नागरिकांची अपेक्षा असल्याचे यावेळी बोलून दाखवले. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी घराघरात जाऊन विकास, विश्वास आणि एकता या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार करत प्रभाग क्रमांक 16मध्ये युतीला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व RPI युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. काका बरोबर मागचे उमेदवार त्याला